हॅलो गायजो, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. त्यामुळे सकाळी लवकर उठले, घर सगळं क्लीन केलं, फ्रेश झाले, हेअर वॉश केलेला. आज त्यानंतर मग सकाळ सकाळ ना गरमागरम चहा बनवला. दिवसभर जेवण नसलं तरी चालेल, पण चहा पाहिजे सकाळ सकाळ. सो चहा पिले, आरूसाठी शिरा बनवला. आणि आज माझा उपवास होता, त्यामुळे ना जेवणाचं काही टेन्शनच नव्हतं, फक्त खिचडी बनवायची होती. त्यानंतर मग उपवासाचे पापड वगैरे भाजले, बटाटा कट करून घेतला. खिचडीमध्ये ना असा फ्राय करून टाकलेला बटाटा मला खूप आवडतो, तो फ्राय केला. शेंगदाणा मिरचीचे वाटण तयार केले. त्यानंतर मग खिचडी बनवायला लागले. शाबूचे तांदूळ ना रात्रीच भिजत घातल्यामुळे ना सकाळ उठल्यावर तेवढे छान झाले होते. सो त्यानंतर खिचडी बनवायला लागले. उपवास माझा असतो, पण ह्यांची खूप मज्जा होते, ह्यांना खिचडी खायला खूप आवडते. सो त्यांना खिचडी वगैरे दिली. त्यानंतर आरूला स्कूलला तयार केली. जास्त करून तर आता ना आरू पप्पांकडूनच तयार होते. सो तिच्या पप्पांनी तिला तयार वगैरे केली. त्यानंतर आरूला सोडायला गेले आणि काल राहिलेलं जे सामान होतं ना ते पण आणायचं होतं, मग ते पण आणाय गेले. फुले पाणी घेतली, तिथून मग घरी आले. सगळं सामान मी जमा केलं पूजेसाठी. जवळजवळ ना मला 2 तास गेले असतील ही पूजा मांडायला. मला रांगोळी काय एवढी जमत नाही, पण मी ट्राय केली होती. खूप छान रांगोळी जमली होती मला. पूजा पण खूप छान मांडली होती. त्यामुळे ना घरात एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. दिवाबत्ती केली आणि दरवाजाच्या बाहेर पण मी छोटीशी रांगोळी काढली होती, सिंपलच. आरू स्कूलमध्ये होती ना, त्यामुळे मला आरामात पूजा मांडायला मिळाली. त्यानंतर तिला स्कूलमधून आणली आणि घरी आणली तर सारखी ती पाया पडत होती. तिला पण ना हे खूप आवडलं होतं. मग संध्याकाळच्या टाइमला ना मी साडी घातली होती. साडी घातली, दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली आणि पुस्तक वाचायचे राहिले होते, मग ते पुस्तक वाचले. त्यानंतर मग जेवण बनवायला लागले. जेवणात ना मी आज मेथीची भाजी, मटकीचा रस्सा, चपाती, भात बनवला. देवीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि उपवास सोडला. मस्त असं जेवण केलं आणि असं संपवला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.